नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या रेल्वे स्टडी चॅनलमध्ये. आपण जी प्रिव्हियस इयरचे ग्रुप डीची एक्झाम झाली होती त्याची आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. आणि त्याची आपण पहिली प्रश्नपत्रिका ही 17/9ची फर्स्ट शिफ्टची आपण 3 भागात संपवलेली आहे. आणि आता ही 17/9ची सेकंड शिफ्टची ही पण आपण 3 भागात संपवणार आहोत. त्यापैकी 30 क्वेश्चन आज आपण ह्या भागात घेतलेले आहे. तर तुम्हाला येणाऱ्या ग्रुप डी परीक्षेसाठी ही खूप मदत करेल आणि अशाच टाईपचे तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत. चला बघू आजचे प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न आहे, निम्न पारदर्शी शीट को बिंदु द्वारा रेखा से मोड़ने पर वह विकल्प से किसकी म्हणजे कोणत्या आकृतीसारखी दिसेल, म्हणजे बिंदूवर जोडल्यानंतर. तर हे इकडे केल्यानंतर हे एकडल्या साईडला केल्यानंतर कोणत्या प्रकारची आकृती आपल्याला दिसेल. तर हे ए दिसणार नाही, बी मध्ये हे गोल लांब आलेला आहे, याचा बी मध्ये तर गोल नाही आहे, आणि डी पण दिसणार नाही. तर सी सारखी आपल्याला आकृती दिसणार आहे. पुढील प्रश्न बघा, नई दिल्ली में संपन्न हुए 7वें स्मॉल बिजनेस अवार्ड्स में स्टार्टअप ऑफ द ईयर 2017 पुरस्कार कोणाला दिला. तर स्टार्टअप ऑफ द इयर 2017चा पुरस्कार हा मिल्क बास्केट यांना दिला होता 2017चा. तर आपण आता 2020चा आणि 2021चा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न पहा, स्पंदन हे ब्लड रिलेशनवरचा प्रश्न आहे रिजनिंगचा. तर हा बघा, स्पंदन राजूची बहीण आहे. तर ही स्पंदन धरू, स्पंदन राजू की बहन आहे, म्हणजे हे राजूची बहीण आहे. म्हणजे ही स्त्री आहे, स्त्रीसाठी आपण वर डॅश हे चिन्ह देतो. आणि पुढे काय म्हणले, राजू के पिता की बहन, म्हणजे हे राजूचे पिता की बहन का स्पंदन से, म्हणजे स्पंदन बरोबर तिच्या वडिलांच्या बहिणीचे नाते काय, तर आत्या, म्हणजे हिंदीमध्ये त्याला बुवा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघा, 10 किलोमीटर की गति से चलने पर मधु अपने विश्वविद्यालय 15 मिनिट उशिरा पोहोचते आणि पुढल्या वेळेस 2 किलोमीटर आपली गती वाढवते, परत अजून 5 मिनिट उशिरा पोहोचते. तर तिच्या घरापासून तिच्या विश्वविद्यालयाचे अंतर किती. तर अशा प्रकारचे कुठलेही गणित सोडवण्यासाठी एक प्रकारचे सूत्र आहे, ते आपण सूत्र वापरणे आवश्यक आहे. म्हणजे उशिरा पोहोचण्याचे असो किंवा लवकर पोहोचण्याचे असो, तर ते सूत्र आहे. म्हणजे आपल्याला अंतर काढायचं म्हणल्यानंतर अंतर बरोबर वेगाचा लसावी, म्हणजे इथे 2 वेग दिले आहे, 10 किलोमीटर आणि 2 किलोमीटर अजून वाढवलं म्हणजे ते 12 किलोमीटर, म्हणजे ह्या वेगांचा लसावी, वेगांचा 1 मिनिट, हे अंतर बरोबर वेगांचा लसावी आणि गुणिले वेळ, हे आपल्याला माहित. ह्या सूत्रानुसार आपण हे अशा प्रकारचे गणित सोडू शकतो. तर बघा, आपण अंतर बरोबर वेगांचा लसावी किती, आता 10 किलोमीटर आणि 12 किलोमीटर, 10 आणि 12चा लसावी हा 60 येतो, 10 आणि 12चा लसावी 60 येतो. 60 गुणिले वेग हा किती वेळ हा किती मिनिट आहे, तर या दोन्हीच्या मध्ये 10 मिनिटाचं अंतर आहे, म्हणून म्हणजे 15 मिनिट पहिल्यांदा आणि परत 5 मिनिट उशीर येतो, म्हणजे 10 मिनिटाचं अंतर आहे. म्हणजे 10 मिनिट म्हणजे त्याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 मिनिट. म्हणजे हे केल्यानंतर हे डॅशला हे सोडवल्यानंतर 6 10 म्हणजे 10 1 10 म्हणजे 10 किलोमीटर हे अंतर उत्तर आपले राईट येणार आहे. पुढील प्रश्न बघा, इथं दिलं एल एम आणि के एका ओळीत बसले आहे, म्हणजे उभे आहेत. तर त्यापैकी सर्वात छोटा कोण आहे. यदि हम सबसे छोटे से सबसे लंबे तक व्यवस्थित किया तो सर्वात शेवटी कोण उभा आहे हे विचारलं आहे. तर इथं काय दिलं आहे बघा, ए के से छोटा आहे, म्हणजे ए हा के से छोटा, म्हणजे के हा ए पेक्षा मोठा आहे. आणि दुसरं काय दिलं, एम ए से छोटा आहे, एम ए से ए पेक्षा सुद्धा लहान आहे एम. तर सर्वात लहान विचारलं आपल्याला. तर आता इथं आपल्याला
यांचा संबंध दिला नाही, त्यामुळे ह्या दोन्ही वाक्यावरून आपण हे सांगू शकत नाही, त्याच्यामुळं दोन्ही हे पर्याप्त नाहीत. हे कथन 3 नंबर उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. 2018 के लिए पश्चिम बंगाल के उच्चतम नागरी पुरस्कार वंग विभूषण से किसे सम्मानित किया. तर पश्चिम बंगालचे उच्चतम नागरी पुरस्कार हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर हा आशा भोसले यांना 2018 साली देण्यात आला होता. तो आता 2020 आणि 21 साली कोणाला दिला हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न बघा. वेगळे आकृती कोणती आहे ते आपल्याला विचारले. तर एस ही त्याची उलटी दिली आहे, बी ही त्याची उलटी दिली आहे, पण टी ही चुकीची दिली आहे, एल पण उलटी आहे, पण म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे. सी हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. यदि पिता और उसके पुत्र के वर्तमान आयु, म्हणजे पिता आणि त्याच्या मुलाचे वर्तमान आयु 48 वर्ष आणि 28.8 वर्ष आहे. तर पिता अपने पुत्र से कहता है, जब तुम पैदा हुए थे, म्हणजे मुलगा जेव्हा जन्माला होता तेव्हा त्याची आयु किती होती. तर त्याची आयु बघा, मुलगा जन्माला होता त्यावेळेस 48 मधून 28.8 वजा केल्यानंतर किती येईल. तर बघा, हे 28 मधून 48 मधून 2 9 आणि 19.2 वर्षाचा तो त्याचा 19.2 वर्षाच्या वेळेस पिता होता तेव्हा तो मुलगा जन्माला होता. तर 19.2 ही वर्तमान आयु, म्हणजे मुलाची वर्तमान आयुशी त्याचा काय संबंध. तर 28.8. तर हे दोन्ही आपण पॉईंट काढल्यानंतर हे 2 ते आहे उत्तर बरोबर आहे. ते 2 ते आहे उत्तर त्याचे बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस द्वारा कोणती पार्टी सुरू केली. तर 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. पुढील प्रश्न बघा. एस और डी चा वडील आहेत, म्हणजे एस और डी चे वडील एफ आहेत. आणि पर काय डी की बुवा ई आहे, म्हणजे डी की बुवा ई आहे, ही वडील म्हणजे म्हणजे वडिलांची बहीण, म्हणजे डी ई की बुवा आहे. एक मिनिट. डी की बुआ की बेटी ई है. तर एफ का ई से संबंध क्या है. तर एफ का ई से संबंध काय, तर मामा आहे, म्हणजे ई चे एफ काय आहे, तर मामा आहे. उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. माशाच्या हृदयामध्ये किती कक्ष असतात. तर माशाच्या हृदयामध्ये हे 2 कक्ष असतात. पुढील प्रश्न बघा. किसी तत्व के समस्थानिक द्रव्यमान संख्या 298 आहे आणि त्याच्या नाभिकमध्ये 189 न्यूट्रॉन आहेत. तर त्याची परमाणु संख्या किती होती. तर परमाणु बरोबर द्रव्यमान वजा न्यूट्रॉन संख्या, म्हणजे 298 मधून 189 वजा केल्यानंतर किती येईल. तर हे 109 येते. तर 109 हे उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न बघा. निश्चित दिए गए संबंध में, म्हणजे 2 धारणा दिल्या आहेत आणि कथन दिलं आहे. तर कथन बघा काय. सभी जीव जंतु, पौधे और जानवर पारिस्थितिकी तंत्र और जैव विविधता के अंग है. ये सभी सम्मिलित रूप से पर्यावरण के संरक्षण में योगदान देते हैं. तर धारणा आहे बघा. वाहनों अथवा सड़कों के निर्माण के समय आसपास के वृक्ष रक्षा कर प्रवास को निर्मित अथवा संरक्षित करना है. तर हे चुकीचं उत्तर आहे, म्हणजे हे त्यासाठी मॅच होत नाही. पुढील प्रश्न बघा. जैव विविधता की सुरक्षा सतत विकास का मुख्य लक्ष्य होना चाहिए. हे धारणा बरोबर आहे, म्हणजे 2 नंबर धारणा ही अंतर्निहित आहे. पुढील प्रश्न बघा. उस विकल्प का चयन करें जो प्रश्न आकृतियों की श्रृंखला को पूरा करेगी. तर श्रृंखला बघा. आता मोठा आपण हे बाण बघू. इकडे तोंड आहे, पर त्याचं वरी झाले आणि एकनं पुढेही चाललं आहे. तर हे जे पुढे गेलं, आता ह्याचं तोंड खाली येईल आणि 1 नंबरला येईल. तर खाली 1 नंबरला कुठे आहे, खाली इथे एक आहे आणि इथे एक, पण 1 नंबरला इथं आहे डी मध्ये. डी हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा.
एका कोड भाषेत लकला असलेलं आहे, म्हणजे एल लिहून एलचा क्रमांक 12 आहे तो त्याचं शेवटचं 2 लिहिलं आहे. परत यू लिहिलं आहे, यूचा 21 येतो त्याचं शेवटचं 1 लिहिलं आहे. अशा प्रकारे लिहिलं. तर आता ह्या कोडचा अंतिम अक्षर विचारायचं एक्स किती नंबरला आहे, तर 24 नंबरला. तर 24 4 हे शेवटचे अक्षर येत आहे. पुढील प्रश्न बघा. ACDचा मान कोण ACचा मान विचारलेला आहे, तर तो कोणत्या सचिनवर देऊ शकतो. तर आपण इथं 72 आणि 69 एचं 72 आणि बीचं 69 दिलं आहे. ह्याच्यावरून आपण सीचं काढू शकतो. त्यामुळे पहिल्यावरती काढू शकतो, दुसऱ्यावरती आपण काढू शकतो नाही, म्हणून केवळ एक पर्याप्त आहे. हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. भूमिका एक त्रिभुजाकार भाग जिसकी भुजाएं 72 मीटर 30 मीटर और 78 मीटर को 20 पैसे प्रति वर्ग मीटर की दर से समतल करने की लागत क्या है. तर आता पहिल्यांदा हे आपण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, तर हे काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे 72चा वर्ग आणि 30चा वर्ग बरोबर 78चा वर्ग होत आहे. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे, 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूंचे 72 गुणिले 30. तर ह्यांचा गुणाकार किती होते, हे 30 15 केलं, 15 उडवल्यानंतर राहिले किती 72. एक मिनिट. तर ह्यांचा गुणाकार किती होतो, 72 गुणिले 15. तर हा 110 उत्तर येते. तर 10 गुणिले 20 पैसे मीटर म्हणजे 20 पैसे म्हणजे 0.2 रुपये. तर ह्याचे 0.2 गुणल्यानंतर 10 तर 216 हे उत्तर येत आहे. पुढील प्रश्न बघा. एक लंबवर्ती एक शंकू की उंचाई आणि म्हणजे त्याची उंची हाईट किती दिली आहे, 24 आणि तिरकस उंचाई तिरकस म्हणजे एल ही 25 दिली आहे. तर त्याचे पृष्ठ क्षेत्रफळ, तर पृष्ठ क्षेत्रफळ त्याचं काय, पृष्ठ क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याचं सूत्र काय, तर पाय आर एल. तर आपल्याला इथं पाय किती 22/7 घ्यायला सांगितलं आहे, पाय आहे आणि एल पण आहे 25, पण आपल्यापेक्षा आर नाही, पण आधी आपल्याला आर काढणे आवश्यक आहे. तर आर काढण्यासाठी काय पहिल्यांदा तिरकस उंची काढायची. तिरकस उंची आपल्याला आहे, म्हणजे तिरकस उंची एल बरोबर वर्गमुळात आर वर्ग प्लस एच वर्ग म्हणजे हाईट वर्ग. तर आपल्याला एल किती दिले आहे, 25 दिला आहे, 25 आणि हे आर वर्ग आहे असं ठेवू, आणि प्लस हाईटचा वर्ग 24चा वर्ग किती 24 दिला आहे, 24चा वर्ग किती 576. मग आता हे 576 हे 25च्या वर्गामधून वजा केलं, 25 वर्ग किती 625 मिनिट 625 वजा 576 म्हणजे 24चा वर्ग 576. तर हे उत्तर 49 येतं. 49 हा किती वर्ग 7चा, म्हणून आपले रेडियस किती आला 7 आला. मग आता ह्याच्यावरनं त्या पहिल्या सूत्रामध्ये वक्र पृष्ठ क्षेत्रफळामध्ये टाकायचं, म्हणजे पाय आर एल. बघा पाय आर एल, पाय म्हणजे 22/7 गुणिले आर किती निघले, आता 7 निघले, गुणिले एल म्हणजे तिरकस उंची 25 आहे. तर हे उत्तर बघा. आता हे 7ला 7 कटल्यानंतर 25 गुणिले 22 किती 550. 550 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढे प्रश्न बघा. 16, 24, 36 आणि 52चा लसा विचारला. तर हा लसा तुम्ही काढू शकता आणि बघू शकता. 56, 16 उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न बघा. एथेन की विद्युत डॉट और कॉस संरचना कोणती. तर एथेनचे सूत्र काय, तर एथेनचे सूत्र आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. C2H4 हे एथेनचे सूत्र आहे. मग आता C2 कुठे आहे आणि H4 कुठे आहे आपण बघू. आता इथं C एकच आहे, त्यामुळे ही चुकीचं आहे. पुढील प्रश्न बघा. इथं ही C2 आहे पण H4 नाही, H2 आहे इथं, हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न बघा. पुढे ऑप्शन, तर इथं C2 आहे आणि HB
4 आहे, त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. शेवटच्या ह्याच्यात C2 आहे पण H6 आहे, त्यामुळे हे बी चुकीचं आहे. म्हणजे 3 नंबर ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. म्हणजे आपल्याला त्याचं रासायनिक सूत्र माहीत असणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न बघा. 90वें ऑस्कर अवॉर्ड में किस मूवी ने द बेस्ट पिक्चर अवॉर्ड जीता? तर द बेस्ट पिक्चर अवॉर्ड हा द शेप ऑफ वॉटर या पिक्चरने जिंकले. पुढील प्रश्न बघा. लेन्स बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होत नाही? तर पाण्याचा उपयोग होतो, काचेचा होतो, प्लॅस्टिकचाही होतो, पण मातीचा उपयोग होत नाही. पुढील प्रश्न बघा. एक दर्पण दिलं आहे, दर्पणावरती खालील कुठली आकृती येईल हे आपल्याला विचारलं आहे. तर ही बाजू आता ही कल्ल्या बाजूला येईल, तर हिथं एक आहे, हिथं नाही, ही आहे, ही चुकीच आहे. आता हे दोन्ही पैसे म्हणजे आता हे वरल्या गोलचं एक इकडे येईल, म्हणजे हिथं आहे हिथं नाही, म्हणून हे उत्तर हे आपले बरोबर येणार आहे. हे उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. ए वजा एचे 2 सेवन दिले. आता ह्याचा वर्ग काढण्यासाठी आपण 7चाही वर्ग काढायचा. 7चा वर्ग 49 आणि इथं मायनस आहे, मायनस म्हणल्यानंतर इथं प्लस करायचं आणि वर्गावरून 2 टाकायचं. आता इथं जर प्लस असलं तर इथं मायनस करावं होतं, म्हणजे 49 गुणिले 2 बरोबर किती? 51 उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. धातुओं के किस गुण के कारण उनके पत्थर फॉइल बनाने में आसानी होते? तर आघात वर्णितामुळे या गुणामुळे पत्थर कॉईल बनवण्यासाठी त्याचा आसानीचा उपयोग होतो, त्या गुणामुळे. पुढे प्रश्न बघा. जे प्राकृतिक संख्या 9, 10, 12, 15 से विभाजित किया जाता है तो प्रत्येक वेळी 3 बाकी राहते. तर अशी सर्वात छोटी संख्या कोणती? तर पहिल्यांदा 9, 10, 12 आणि 15चा लसावी काढून घ्यायचा. तर 9, 10, 12 आणि 15चा लसावी हा 180 येतो. तर 180ला भागल्यानंतर ह्या तिन्ही संख्या, चारही संख्येने भागल्यानंतर 0 बाकी आहे. तर ह्याच्यात +3 केल्यानंतर 3 शेवट असते ना, तर शेवटी 3 वाचेल. तर हा 180 + 3 बरोबर 183. तर 183 उत्तर हे बरोबर आहे. पुढे प्रश्न बघा. सभी नीले रंग है, सर्व निळे रंग आहे, कलर आहेत, सर्व कलर शेड आहेत. तर बघा निष्कर्ष काय? सभी नीले शेड आहे, सर्व नीले शेड आहेत, बरोबर आहे. सगळ्यात आधी म्हणून ही सगळ्यात ही बरोबर आहे, हे बरोबर आहे. पुढे बघा. कोच शेड रंग आहे, शेड बाहेर आहे आणि कलर आतमध्ये आहे, म्हणजे हे काही ना काही शेड हे कलर असणार आहेत, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. हे दोन्ही अनुसार करतात. पुढे प्रश्न बघा. भारताचा आपला पहिला आधुनिक जलमार्ग विकसित करने में सहायता के लिए विश्व बैंक द्वारा कितनी ऋण राशि स्वीकृत की? तर विश्व बँकेद्वारे 375 मिलियन राशी ही भारतासाठी मिळाली होती. पुढील प्रश्न बघा. एक व्यक्ती 2 सेकंदात 1000 जूलचं काम करते, तर त्याद्वारे खर्च केलेली ऊर्जा, तर ऊर्जा बरोबर किती? ऊर्जा बरोबर कार्य किती? 1000 बटा टाईम किती? 2 सेकंद, म्हणजे 500 वॅट, आणि ऊर्जा शक्ती म्हणजे वॅटमध्ये मोजली जाते, म्हणजे 500 वॅट हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. एक समचतुर्भुज PQR जिसकी लंबाई भुजाओं की लंबाई 8 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर, तर त्याचं एक कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर दुसऱ्या कर्णचे लंबाई लगभग विचारले. तर ह्याही सोडवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.